गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या 9 खासदारांपैकी 6 खासदार फुटल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती। ही राजकीय घडामोड ताजी असतानाच आता आमदार फुटणार असल्याचा दावा केला जातोय। शिवसेना मंत्री गुलाबराव पाटील यांनी ऑपरेशन टायगर अजून सुरू असल्याचे सांगितले। त्यांनी सांगितले की ठाकरेंच्या शिवसेनेचे 20 पैकी 14 आमदार संपर्कात आहेत। ते लवकरच शिंदे यांच्या शिवसेनेत सामील होतील। दरम्यान उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मवियाच्या बैठकीला 60 आमदारांपैकी 37 आमदारांनी दांडी मारली होती। त्यानंतर गुलाबराव पाटील यांनी केलेल्या दाव्याने खळबळ उडाली। शिवसेना मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की ऑपरेशन टायगर 3.0 सुरू झाली असून शिवसेनेचे 14 आमदार लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात सामील होतील। या ऑपरेशनच्या दाव्याबाबत पाटील यांच्या विधानाला शिवसेनेचे दुसरे मंत्री उदय सामंत यांनी विरोध केला। नागपूरमध्ये बोलताना त्यांनी सांगितले की असे कोणतेही ऑपरेशन सुरू नाही, मात्र मवियाचे अनेक आमदार स्वतःहून शिवसेनेत सामील होण्यास इच्छुक आहेत। 6 खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर ठाकरे आक्रमक झाले आहेत। उद्धव ठाकरे यांनी 6 खासदारांच्या मतदारसंघाचा दौरा सुरू केला आहे। शुक्रवारी उद्धव ठाकरे नागपूरला गेले होते। विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच त्याच विमानातून ठाकरे नागपूरला गेले। आज ठाकरेंच्या यवतमाळ वाशिम येथील सभेला विदर्भातील 4ही आमदार उपस्थित राहतील असे सांगितलं जात आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।